दर्शन वेळोवेळी लाभत गेलं. बापू आज आपल्यामध्ये नाहीत याचं मनस्वीपणाचं दुःख वेदना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. परंतु चालरीतप्रमाणे या सगळ्या गोष्टी अवैधपणाने सुरू असतात. चव्हाण जरा थांबा ना, नंतर करा, नाही तर मग मी भाषण थांबवतो. पण 41 वर्षाच्या या परंपरेमध्ये 3 पिढ्याचा सहभाग अतिशय उत्तम पद्धतीने राबला. आणि गुरुवर्य वाजे महाराज, तुम्हाला नक्की समाधान वाटेल की लहानग्या बाळाने ज्यावेळेला पसायदान म्हटलं, त्या 800 वर्षाच्या थोर परंपरेचं किती रुजलेलं आहे त्या छोट्या बालकांच्या पसायदानातून आपल्याला सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळालं. छत्रपती शिवरायांचा जयघोषही आपण या ठिकाणी अनुभवला. आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना आपल्या मनामध्ये असलेल्या सद्भावना, प्रेम, श्रद्धा या बोरगरच्या ऐतिहासिक गावामध्ये कशा पद्धतीने एकरूप झाला आहे त्याचं एक विस्तीर्ण पैचं दर्शन आपण पाहतो आहोत. मी आलो त्यावेळेला हरिपाठ चालू होता. माझ्या मायमाऊली ज्या पद्धतीने दंग झालेल्या होत्या, हरिपाठातला नाद, मृदुंगाचा आवाज, त्याच्यामध्ये असलेला सद्भावना, श्रद्धा किती एकत्रितपणाने गुंफू शकतात हे दोन्ही बाजूला आपण त्या ठिकाणी अनुभवत होतो. मला सुद्धा क्षणभर वाटलं की वारकरी बनावं. तसा मी शाकाहारी असल्यामुळे वारकरी आहेच, फक्त माळ गाळ्यात घातली नाही एवढाच फरक आहे. परंतु पांडुरंगाच्या चरणी नतमत होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या सद्भावना आपल्याला व्यक्तीची ऊर्जा, प्रेरणा त्या ठिकाणी देत असतात. हरिनामाचा जप करणं ते सामर्थ्य काय सहजासहजी होत नाही. आणि आज मला समाधान वाटतं की बोरगर गावातल्या सर्व तरुणांनी, वडीलधारांनी, मायमाऊलींनी जबाबदारी घेतली आणि त्यांनी सांगितलं की कोणाची एक पैशाची वर्गणी करणार नाही, पण गाव एकत्रितपणाने हा सप्ताह या ठिकाणी करेल. शेवटी प्रत्येकाच्या मनात, ग्रामस्थांच्या मनात, मायमाऊलींच्या मनामध्ये ह्याच भावना असतात की कुठे ना कुठल्या तरी अशा या आध्यात्मिक विचारसरणीच्या, भक्तिभावाच्या सुरेख संगमातून आपले विचार, आपले सूर, आपल्या भावना एकत्रितपणाने जुळल्या जाव्यात. आणि आज तेच भाग्य आम्हाला सर्वांनाच या निमित्ताने अनुभवायला मिळतं. खरं तर आजचा पहिला दिवस, कालाच्या कीर्तनाला वर्षानुवर्ष मी येत आलो, पण भगवंताने कर्म सांगितले की तुझं कर्म तू कर. माझं कर्म तुम्ही विधिलिखितामध्ये दिले की माझं कर्म मी आता लोकसभेमध्ये जाऊन तुमचं काम करावं. तर उद्यापासूनचं लोकसभेचं त्या ठिकाणी कामकाज आहे. म्हणून तुम्ही दिलेलं कर्म, भगवंतांनी सांगितलेलं कर्म मी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करण्यासाठीच मला काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी तरी येता आला नाही, तरी सद्भाग्य आहे की महाराज आता आपल्या समवेत पहिल्या दिवशी उपस्थित राहता आले. याच्यासारखं सुद्धा भाग्य आयुष्यामध्ये कधी असतं. 3 दिवसामध्ये ज्या पद्धतीने भक्तिभावाने आपण या ठिकाणी जमलात आणि त्याच्या माध्यमातून एक विचाराची वैचारिक बैठक आपण त्या निमित्ताने तयार करत असतो. सुरेल आवाजामध्ये म्हटल्या जाणाऱ्या प्रत्येक भावना हे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आपण त्या ठिकाणी करत असतो. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी रोविला. या मनामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आपण या कुंडलिकेच्या तीरावरती करण्याचा प्रयत्न करत असतो. मगाशी तुम्ही सांगितलं की कुठे जा, इथेच पंढरपूर आहे. याचा अर्थच आहे की याच भावनेतून आपण प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण, जगद्गुरू तुकोबारायाने दिलेले अभंग, अभंगाच्या माध्यमातून समाजासाठी जागृत करण्यासाठी त्यांनी दिलेले त्या कालावधीमधले विचार हे आजच्या पिढीच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असू शकत असतात. आणि म्हणूनच मला या गोष्टीचं समाधान आहे की माझ्या भगिनी असतील, माते समान असलेल्या वडीलधारी असतील, नव्याने जन्माला आलेली पिढी असेल, ज्या एकरूपतेने हा सगळा गजर या ठिकाणी करते आहे. याचा अर्थ माझ्या महाराष्ट्राला मिळालेली थोर साधू संतांची परंपरा, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, ज्या भावनेतून आपण एकत्रितपणाने करतो आहोत, त्या भावना उद्याच्या भवितव्याच्या पिढीलासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. 41 वर्षापूर्वी छोटंसं रोपटे या सगळ्या परिसरामध्ये लावलं गेलं, त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतं आहे. दरवर्षी एक एक गाव त्या पद्धतीने प्रथा, परंपरा जपत आला. नवीन पिढी त्याच्याशी समरस होत गेली. आज बघा भाग्य, नवनव्या ती दाम्पत्य, त्यांचं लग्न काल झालं की आज झालं मला माहिती नाही, 2 दिवस अगोदर झालं. ती नशीबवान आहे की 2 दिवस अगोदर झालं, सासरी आली आणि सप्ताहाची सुरुवात झाली. तिच्या जीवनाची सुरुवात कशी होऊ शकते त्या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये पाहायला मिळू शकते.
हे सुद्धा एक तऱ्हेचं भाग्य आहे. आणि या भाग्याच्या विचारधारेतून आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातून अनेक सामर्थ्य मला मिळत असतात. आजही दिल्लीच्या तख्तावरती जातो बोलतो ते सामर्थ्य आपल्या सगळ्या परिसराचा एक तऱ्हेचा परिस्पर्श आहे. एका दिवसामध्ये घडत नाही. जशी 41 वर्षाची परंपरा आहे तसंच बरोबर गुरुवर्य 41 वर्षापूर्वी तटकरे साहेबांचं निधन झालं 84 साली आणि त्या वर्षापासूनच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. पण 41 वर्षाचा आध्यात्मिक विचारसरणीचा या सगळ्या परिसरातला प्रवास आणि 41 वर्षात समाज जीवनामध्ये तुमचा सेवेकर म्हणून मला काम करण्याची संधी एकाच वर्षी हे लाभ्य मिळतं आहे. एक 84 साली तुम्ही सुरू केलं आणि 84 साली माझ्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली. हा सुद्धा या नशिबी लिहिलं होतं की धाटा किल्ला पंचकृषी सप्ताह सुरू करावा आणि माझ्या समाजकारणाची सुरुवात त्या ठिकाणी व्हावी. हे सुद्धा एक नशीब असतं. त्यामुळे अनेक गोष्टी करता आला ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करत आलात. अशा अनेक बाबी करतच आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची. शेजारचा परिसर औद्योगिक झगमाटामध्ये त्या ठिकाणी आहे. पण आपलं सत्व, आपला अभिमान, आपले विचार आणि आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये करायची असलेली यशस्वीपणाची वाटचाल याची सांगड घालण्याचं काम या हरिनामातून, विठ्ठल जपातून आणि या ज्ञानेश्वरीच्या पारायणातून आपण जपन करत असतो. तुकोबारायांच्या अभंगामधल्या प्रत्येक वाणीमध्ये मिळणारा विचार आपल्याला प्रेरणा देत असतो. जीवनामध्ये जगण्याची उर्मी देत असतो. चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय, खोटं काय याचा विचार करण्याची मानसिक शक्ती ज्याला वाढीला लागत असते त्याला हरिनामाचा जप एक वेगळं सामर्थ्य आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण करत असतं. आणि म्हणूनच 3, 6, 4 दिवसाचा हा सप्ताह त्याच्यातून मिळणारं कीर्तन, त्या कीर्तनातून सुशाव कीर्तनातून आपल्याला मिळणारे विचार, हरिपाठाच्या माध्यमातून दिले जाणारं एक तऱ्हेचं विचाराचं आदानप्रदान, या साऱ्या काही गोष्टी आणि हरिजगर या आपल्या सर्वांच्या पिढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ते सारी पंचकृषी जतन करते आहे, जपते आहे. आणि उद्याच्या भवितव्यामध्ये त्याची वाढ कशी होऊ शकते आहे. ही लहानगी मुलं 6, 5, 7 वर्षाची पसादान म्हणत असताना न चुकता पसादान म्हणत होती. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहित असताना पसादानाच्या माध्यमातून त्याचा शब्दरूपी समारोप ज्या पद्धतीने करायचा होता ते प्रत्येक वाक्य याच व्यासपीठावरती लहानगी मुलं ज्यावेळेला बोलत होती आणि शिवरायांचा गजर करत होती. माझ्या अंगावरती मनस्वीपणाचं रोमांच उभं राहिलं की नाही. आमचा महाराष्ट्र याच गतीने सामाजिक समतेचा विचार करत, आध्यात्मिक विचारसरणी सोबत घेत, पांडुरंगाचं नामजप करत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने वाटचाल करेल असाच विश्वास आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटतो आहे. पहिल्या दिवशी इतका भक्तीचा महापूर आला, ते उद्या वाढेल, तिसऱ्या दिवशी आणखीन वाढेल. आणि या संबंध हरिनामामध्ये दंग झालेल्या माझ्या मायमाऊली त्याचा आनंद घेतील, एक विश्वास निर्माण करतील की त्यांच्या पोटी जन्माला येणारी सशक्त विचाराची उद्याच्या भवितव्याची पिढी याच विचारसरणीच्या माध्यमातून संस्कारमय पद्धतीने जीवन जगण्याचं सामर्थ्य घेत उद्याची पिढीसुद्धा त्याच पद्धतीने घडवली जाईल अशाच भावना या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो आहे. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत भगवंताने दिलेला विचार, हरिनामाचा जप, ज्ञानोबा तुकारामांनी दिलेले आमच्यावरती संस्कार हे आयुष्यभर कायम राहतील इतकं सामर्थ्य आज महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या विचाराच्या माध्यमातून जे निर्माण झालेलं आहे ते केवळ टिकवण्याचे नव्हेच आत्मसात करण्याची मानसिकता ज्या पद्धतीने आज समाजामध्ये दृढ होत आहे याचा अर्थ गुरुवर्य आपण जे मार्गदर्शन करतात ते लोकांच्यापर्यंत, नवी पिढीपर्यंत पोचत आहे. आज आळंदीला असेल, देऊला असेल, पंढरीला असेल, आज त्या ठिकाणी पाठशाला होतात. माझ्याही मनातली मनस्वीपणाची कल्पना आहे की आपल्याकडे सुद्धा काहीतरी पाठशाला आपण सुरू करू. खरं सांगतो, तुम्ही सांगा, सगळे गुरुवर्य जमा आणि तुम्ही सांगा की आपल्याला सुद्धा या पाठशालेची आवश्यकता एवढ्यासाठीच आहे की एका बाजूला उद्याच्या भवितव्यातलं शिक्षण घ्यावं, पण आम्हाला दिलेले विचार किती चिरकाल पद्धतीचे आहेत, सामर्थ्यवान आहेत, जगामध्ये जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची झेप घेण्याच्या दृष्टीकोनातून आहेत. त्याचं सगळं आकलन करण्याचा आपण प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करूया एवढीच प्रार्थना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. पहिल्या दिवशी आलो, माझं कर्तव्य मी अभ्यासपणाने करत राहील, आदिती करत राहील, अनिकेत करत राहील. हे काय आम्ही तटकरे कुठे एकटे करतो असं नव्हे, तुमच्या सर्वांचं मिळणारी साथ, प्रेम, विश्वास, सतत मिळणारी आशीर्वादरूपी छाया हीच एक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. म्हणूनच तुम्ही कदाचित 3 दिवसापूर्वी सांगितलं असेल की आज येणारा रस्ता करावा, ते सामर्थ्य अनिकेतमध्ये तुम्ही तयार केले, त्याच्यामुळे ती सेवा करण्याची संधी आज या ठिकाणी यानंतर मिळाली. कशी झाली ते आपापच योग आला की आज 3 दिवसाचं ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं आणि मग आपल्या सर्वांना वाटलं की ते आपण करावं.
ती करण्याच्या इच्छाशक्तीला तुमच्या आशीर्वाद रूपी जोड त्या ठिकाणी मिळाली. अनेक उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने सेवेचं व्रत आणि वसा घेऊन आम्ही सगळेजण आपल्या पायाची सेवा करण्याचा प्रामाणिकपणाचं काम करत राहू. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि आजचा हा एक सुखद उद्याच्या भवितव्याची भाग्यरेखा लिहिणारा एक अतिशय मंगलमय असा जो क्षण आहे, तो क्षण आयुष्यभरामध्ये सतत त्या ठिकाणी येत राहू अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देतो. आपण अगत्याने ही पंचकृषी वर्षानुवर्ष आम्हाला सर्वांना बोलवत आली. हेच प्रेम, हेच विश्वास अशाच पद्धतीने चिरकाल टिको. त्या समर्पित भावनेतून आम्ही आपल्या सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी